नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज तारीख आहे 19 मार्च आणि मंडळी आज आहे मराठी नवीन वर्ष। तर आज आहे गुढीपाडवा। तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज आपण पाहणार आहोत आमच्या गावातील गुढीपाडवा। याच दिवशी आमच्या गावामध्ये सुद्धा एक घरभरणी आहे। तर आगरे ताते आहेत त्यांची घरभरणी आहे। तर आता तिकडे आपण जाणार आहोत। तर मंडळी तुम्हा सगळ्यांना या नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। गावामध्ये आमच्याकडे प्रत्येक घरासमोर गुढी उभारली जाते। प्रत्येक घरामध्ये जे कुलदैवत असतं त्याची पूजा करून प्रत्येकाच्या घरी गुढी उभारली जाते। ही आता सकाळची वेळ आहे, आता सर्व पूजन वगैरे चालू असतं। तर आपण जाऊया आणि पाहूया। हा दिवस खूप उत्साह असतो प्रत्येकाच्या घरामध्ये। प्रत्येकजण गुढी उभारत असतो। तर इकडे बघा हे आमचं सोन्याचं घर, इकडे अण्णांचं, इकडे अण्णांनी पूजा वगैरे करून हे बघा रांगोळी काढलेली आहे। आणि इकडे बघा अशी मोठीशी काठी तयार केलेली आहे गुढी उभारण्यासाठी। ओ बाबा काय करताय? तर आता थोड्या वेळाने आता होईल पूजन। अण्णा काकी झाली तयारी? हां अच्छा, ते बघा टी व्हीवरती पण सर्व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत आहेत। मला पण सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। पूजा चालली आता। तर आता अशा प्रकारे गुढीला सजवण्याचं काम चालू आहे आमचं। तर आता गुढी उभारण्याची तयारी चालू आहे। बघा अशा प्रकारे अण्णा सगळी तयारी करतायत आणि काकी। इकडे आमच्या सोन्याची पण तयारी चालली आहे। काय ग? इकडे बाबा पूजनाची तयारी करतायत। भाई नवीन वर्षाच्या प्रसाद, शुभेच्छा हा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आता गुढी उभारून झालेली आहे। आता आपण जाऊया, इथे आमच्या जवळच शशिकांत ताते आहे त्यांचं घरभरणी आहे आज। तर तिकडे चाललो आहे आपण। तर तुम्ही बघू शकता इकडे आता ते बघा तात्यांचं घर, हे बघा डबलचं आहे। काकी काका आत्या झाली तयारी? सर्व तयारी चालू आहे आताची।
तोरण बांधण्याचं काम करतायत. झालं बहुतेक. तर आता शशिकांत त्यांची घरभरणी आहे ते पूजन झालेलं आहे आणि आता सगळ्यांसाठी मग जेवण होईल. तर तुम्ही बघू शकता इकडे आहे बघा रामचंद्र बाबांनी पण इकडे गुढी उभारले. इकडे हे बघा प्रत्येकाचे जसं तयारी होते तशी गुढी उभारली जाते. इकडे घागरूम काका पण नमस्कार. झाली तयारी? हां हे बघा तयारी होते. हे बघा इकडे आमचे इकडे सुरेश ताते पण तयारी का चालू आहे. ताते हां काकी गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. चैत्री नवरात्री आजच्यापासून चालू झाली. याच्याही नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. ची पण तयारी चालू आहे गुढी उभारण्याची. तर आता थोडंसं वरती आलो आहे. इकडे दत्ताराम काकांची पण गुढी उभारून झालेली आहे. हे बघा हे बघा उसरी सुकते. हे बघा असं काहीच आता वातावरण आहे बा. प्रत्येकाच्या घरासमोर अशी गुढी दिसते उभी केलेली. उंचच उंच गुढी असते अशी. काका झाली ना गुढी उभारून? इकडे गोपीनाथ बाबांची पण गुढी उभारून झालेली आहे. तर असे प्रत्येक घरासमोर अशी उंचच उंच अशी गुढी उभारली जाते. तर इकडे आता वरती आलं. हे आहे आमची समाज मंदिर. हे आता समाज मंदिराचं समोरचं जे पत्रे आहेत ते आता बनवलेले आहेत. पेवर ब्लॉक पण आलेले आहेत. समोर पेवर ब्लॉक असणार आहेत. तर बघा असं काहीसं आमचं गाव आहे. हे बघा इकडे पण गुढी उभारून झालेली आहे. हा झाली गुढी उभारलीत. हा जाता जाता आलो इकडे अशोकदादांच्या घरी. त्यांच्याकडे मुली आग्याचा लग्नाचा सोमवार होता. इकडे आई पण बसल्यात. वहिनीकडे वरती आलात? अच्छा. हे बघा इकडे पण गुढी उभारून झालेली आहे. दादा नमस्कार. हो झाली गुढी उभारून ना. वहिनी खाली गेलं ना. तेव्हा सतीशकडे आलो आहे. आता सतीशची पण गुढी उभारलेली आहे. नमस्कार. काय बरे आहात ना? गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मला पण तुम्हाला पण.
गडबडीचं जेवण चाललंय. आणि त्यांनी कोबी कापताय म्हातारी कोबी कापताना सुद्या नाही घातल्या काकू जेवण चाललंय. तर तब्येत बिघडलेली आहे. आताच डॉक्टरकडे जाऊन आलो, इंजेक्शन औषधं घेतली. अगोदरसुद्धा गेलो होतो पण त्याचा काही फरक नाही आला. तर आज पुन्हा गेलो तर बघूया फरक येतो का. आता जेवण वगैरे करून आपण तर जेवण वगैरे करून गोळ्या घेईन. दुपारचा आता 1:30 वाजला आहे. कलिंगड अंकुश भाई बघून घे. 30 रुपये हा छोटा साईज, हा 50 रुपये. तर घरभरणीची सर्व पूजा झाल्याच्या नंतरला सगळ्यांसाठी जेवण बनवण्यात आलं आणि सगळेजण एकत्र जेवायला बसले. या पोरीनं माझ्या डाल दे त्या बाबूला लागतो त्याची ते. हो दे. हा? गुरुजी जेवलं. हो इथं 2 आहेत. तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा दिवस गेलेला आहे. तर गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक घरासमोर अशा प्रकारे मोठी गुढी उभारली जाते आणि या आजच्याच दिवशी आमच्या शशिकांता त्यांची घरभरणी होती. तर ती घरभरणीसुद्धा झालेली आहे. तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना या गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. येणारे हे जे वर्ष आहे नवीन वर्ष, त्या नवीन वर्षामध्ये तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होवोत या सदिच्छेसह आपण इथेच थांबूया. तर पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी माझी तब्येत बरी नाही आहे. तर म्हणजे काल तर मी झोपूनच होतो, औषधं घेतली, त्यानंतरला मग घरीच होतो. आज मात्र मी ठरवलं की आज थोडं म्हणजे उठायचं आणि व्हिडिओ बनवायचं असं नाही. तर डॉक्टरकडे जाऊन पुन्हा औषधं, कारण अगोदर औषधं घेतली होती ती काय त्याने फरक पडला नाही. पुन्हा आज गेलो, पुन्हा औषधे घेतली आणि आज थोडासा फरक पडतो आहे. बघूया उद्यापर्यंत आणखी होईल. तर चला मंडळी असेच भेटणार आहोत आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मंडळी स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. चला तर बाय.